सलग 2 विकेटसाठी 500. वायदल म्हात्रे यांच्याकडून 500 तेव्हा तुमच्याकडे मारले होत्या. चला गेम ऑन. अच्छा, रात्रीतील आणि दोस्ती चषक 2024 मधील दुसरी सेमीफायनल आपल्याला पाहायला मिळतोय आणि दादर जानता राजा दादर आणि त्यांच्या विरोधामध्ये पाहायला मिळेल कुरसई बी या दोन संघांमध्ये सामना. तर स्ट्राईक एंडला पवन केणी तर नॉन स्ट्राईक एंडला सूरज केणी. तर गोलंदाजी मार्कवरती दादर एक्सप्रेस नशीब नाईक. याच्यासाठी केला होता टास शेवट गोड व्हावा आणि अगदी शेवटाकडे आपण जात असताना मात्र पाहायला मिळेल. यानंतर फायनलचा धमाकाही मात्र पाहायला मिळेल. आज जबरदस्त क्रिकेट साकारलंय नेहारलंय. इथून पाहायला गेलं तर पेन तालुक्यातील दादर रायगड जिल्ह्यातील हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील मात्र गोरसई बी हा संघ मात्र आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. प्रत्येक जिल्ह्याचं वेगवेगळं क्रिकेट आणि वेगवेगळ्या क्रिकेटमध्ये फॉर्मॅटमध्ये खेळत असताना आज दोस्ती चषक गिरवलेमध्ये मात्र 2 संघ उभे टाकले गेलेत. गणपती बाप्पा मोरया. पहिलाच बॉल रिव्हर्स अटॅक करण्याचा प्रयत्न आणि पायाला बॉल इथे पहिलाच करत आलाय डॉट. हॅलो, एक खासियत आहे, क्लास आहे, क्लासिकल आहे. रितेश बारी लल्ला याने जर का एखादा बॉल जरी अडवला, प्रत्येक बॉलसाठी अडवला तरी त्यांना 100 रुपयाचं पारितोषिक असेल. मनोहरदादा हातमोडे अग्निशामक दलाचे आहेत आणि गौरव राजगोड यांच्या माध्यमातून प्रत्येक बॉल अडवला तरी त्यांना 100 रुपये. येस, 200 रुपये म्हणजे 200 रुपये. एक बॉल जरी अडवला तरी 200. नशीब नाईक. आणखी एक जबरदस्त बॉल पाहायला गेला तर चौथर आपली पाहायला मिळेल इथे. आणखी एक डॉट बॉल आणि कोणाच्या अगेन्स्ट तर पवन केने च्या अगेन्स्ट मात्र बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल. ही क्लास आहे. म्हणून तर दादर एक्सप्रेस पेन तालुक्याच्या टेनिस क्रिकेटमधील कोहिनूर हिरा मला का म्हटलं जातं त्याचं उत्तम उदाहरण नशीब नाईक देत असताना. पवन केनेचा विकेट घेतला तर 1000 रुपये वायदल म्हात्रे यांच्याकडून असेल नशीबला. आणखी एक चांगला बॉल डिलिव्हर केला डीपेक्षा कव्हरला. क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉलपर्यंत पोहोचत उचलतील, फेकी करतील, तोपर्यंत येतील 2 धावा. संघर्ष निश्चित इथून करावा लागतोय. पवन केने या मात्र फलंदाजांना जो क्लास आहे आणि तिथून त्या क्लासला मात्र मोडीस काढण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय नशीब नाईक या मात्र गोलंदाजांकडून. दादर एक्सप्रेस म्हणून सातत्याने ओळख निर्माण मात्र या खेळाडूने केली. आणि सलग 3 षटकारासाठी आमचे मास बाय दिनेश शेठ आतमोडे यांच्याकडून 500 आणि प्रत्येक झेलला सूरज भाई शिवसेना शाखा प्रमुख. आणखी एक जबरदस्त बॉल. तेज तर्रार. मुंबईच्या रेस कोर्स मध्ये घोड्याने मारावी टाच आणि वेग पकडावा तसाच मात्र हा दादर एक्सप्रेस नशीब नाईक पवन केनीच्या विरोधामध्ये दाखवतोय क्लास. क्लासिकल गोलंदाजी, तंत्रशुद्ध, मंत्रशुद्ध आणि अगदी टेक्निकली गोलंदाजी पाहायला मिळते इथे. कामाचं नाव या टेनिस क्रिकेट पटलावरती आवर्जून आणि आदरपूर्वक मात्र गोलंदाजी क्षेत्रामध्ये घेतलं जातोय त्याचं उत्तम उदाहरण देत असताना. आणखी एक चांगला बॉल लॉंग डिझाईन मध्ये खेळून काढला. एक सिंगल मात्र त्यांना पाहायला मिळेल. डबलचा प्रयत्न केला जात नाहीये. रनआउटची संधी तिथे. तिसरे पंच परत एकदा येतात इकडे आमच्याकडे. दीपकजी पाटील सर. हा होल्टेड ड्रामा रंगताना पाहायला मिळते. सेमीफायनल कशी असावी त्याचं उत्तम उदाहरण रोशन पाटील सर. रितेश बारीने बॉल अडवला म्हणून त्यांच्यासाठी मनोहरजी हातमोडे आणि गौरवजी राजगुडे यांच्याकडून तब्बल 200 रुपयाचं पारितोषिक आलंय रितेशला. प्रत्येक कॅचला देखील 100 रुपये असतील. शिवसेना शाखा प्रमुख दादर सूरजबाई यांच्या माध्यमातून धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. 2 धावा, परंतु ह्या धावा अजून ऍड करायच्या. निर्णय येईल. स्क्रीनवरती चेक केला जातोय. खेळाडूंपेक्षा दादरकरांच्या आमच्या समर्थकांना जास्त घाई आहे. गाव मोठा, समर्थक ही मोठे. समर्थक मोठे आणि डेंजर. डेंजर.
काय पेन तालुक्यात दादर गावाची ओळख म्हणजे श्रीमंत गाव आणि सर्वाधिक लोकसंख्या असणारं गाव म्हणजे दादर गाव आहे. दादर गावामध्ये आज पाहिलं गेलं तर सगळं गाव खाली झालं, सगळेजण इकडे आलेत. हे टॉनिक आहे दादर गावाचं. नोट आउट. फलंदाज सुरक्षित आहेत नाहीये आणि इथून जीवदान मिळालं निश्चित, परंतु काय क्लास तिथे मात्र रितेश वारी यांचं क्षेत्ररक्षण, त्यानंतर कलेक्शन नशीब नाईक यांचं मात्र पाहायला मिळालं. धावफलकावरती धावा इथून येथील चार धावफलकावरती. वाव, कालपासून मात्र मंत्रमुग्ध केलंय का नावानं. ते नाव आहे रितेश वारी. आएगी सबकी बारी बारी. फलंदाज बाद, बॅक टू डग आउट, यावं लागेल माघारी सूरज केनी या फलंदाजांना. रोशन सर, असे क्रीडा रसिक या टेनिस क्रिकेटमध्ये आहेत ना, तोपर्यंत टेनिस क्रिकेट असाच बहरत राहील. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे ज्यांनी डान्स केले, त्यांच्यासाठी. खूप छान. हे दादरकर आहेत. ओमी करून सलग 3 षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक असेल गोरसई बी टीमच्या फलंदाजांना. आणि बघा कॅचसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय मनोहरजी हातमोडे आणि गौरवजी राजगुडे यांच्या माध्यमातून. रितेश वारी उर्फ लल्ला, बारी बारी सबकी बारी. तर रितेश वारी, रितेश वारी खूप क्लास आहे आणि तेच गोलंदाजी मार्कवरती येताना पाहायला मिळत आहेत. अंतिम षटक हाताळण्यासाठी रितेश वारी. होम ग्राउंड आहे रोशन पाटील सर पाहिलं गेलं तर रितेश वारी यांचं. आणि अर्धा पाय पाहिलं गेलं तर दादरमध्ये आणि अर्धा पाय गिरवलेमध्ये असतो रितेश वारी. आणि त्याच मुख्य आयोजनांच्या भूमिकेमध्ये सुद्धा आपण त्यांना पाहतोय. आणि त्याच मैदानावरती कालच्या दिवसामध्ये मात्र आपल्या नावाचा बुलबाला सातत्याने मात्र रितेश वारी यांनी दिलाय. आणि इथून मनोहर हातमोडे आणि गौरवजी राजगुडे यांच्याकडून प्रत्येक डॉट बॉलला 200 रुपये असतील, म्हणजे 100 दोघांकडून. या ठिकाणी रितेश वारीला आणि प्रत्येक विकेटसाठी शाखा प्रमुख सूरज यांच्याकडून 100 रुपये. यस, इथून पहिलाच बॉल. रितेश वारी थोडंसं अनफिल्ड आपल्याला पाहायला मिळाल्या त्या गोलंदाजीचे. तिथून स्की झाले असतील कदाचित, थांबले स्वतःला आणि थोडं थांबणं गरजेचं आहे. ऑन स्ट्राईक फलंदाज पवन केनी. हो, आणखी एक दर्जेदार बॉल इथे मात्र हाताळला जातोय. वा भाई वा, मंत्रमुग्ध करणारी गोलंदाजी इथे मात्र साकारली जातोय. अजांता राजा दादर अफलातून मात्र इनफॉर्म मध्ये येत असताना काय म्हणाल रोशन पाटील सर. मनोहरजी हातमोडे गौरवजी राजगुडे यांच्याकडून याही डॉट बॉलला 200चं पारितोषिक, म्हणजे टोटल 900 वर गेलाय. त्या ठिकाणी रितेश वारी आणि चांगली गोलंदाजी, मोठा उलटफेर होऊ शकतोय. सुव डिलिव्हरी, परंतु थोडासा बाहेर जाणारा बॉल. रोशन सर, आपण पाहायला गेलं तर धाकटा खांदाची मॅच होती तिथे. प्रत्येक डॉट बॉलला
500 रुपयाचं पारितोषिक होतं आणि प्रत्येक रन्सला 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं. असाही बदलता क्रिकेट, टेनिस क्रिकेट आपण पाहतोय. या टेनिस क्रिकेटनं तुम्हाला सर्वांना बरंच काय दिलं आणि रितेश वारी यांचे पिताश्री सुद्धा आलेत. रितेश वारी, चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळेल. ऑन साईडला खेळून काढल्या, काहू कॉर्नरमध्ये मात्र पाटा बदलतो. इथे स्कीड झाल्या हातामधून, तोपर्यंत मात्र त्याचा फायदा उचलला जातोय. 2 धावांमध्ये रूपांतर केले जाईल आणि या 2 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जाते. त्या 8 धावा, 8 आणि स्कोर बोर्ड. जबरदस्त मॅच इथे मात्र स्पर्धा पाहायला मिळाली. अगदी चर्चा झाली रायगडच्या मात्र अखंड या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती. गिरवले गावाचं नाव या टेनिस क्रिकेटच्या मुळे आता समुद्र पार जाताना इथे मात्र पाहायला मिळाले. दिनेश हातमोडे यांच्याकडून जे आता मात्र डान्स झाला होता मास्क घालून, त्यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आपण घेऊन जाऊ शकताय. आम्हाला माहिती आहे, चला कधी काय बोलायचं आहे. चला इथून मॅच ऑन. रितेश वारी आपल्या नावाचा परिचय देत असताना इथे मात्र पाहायला मिळत आहेत. हा फटका चांगला, परंतु तेवढी कनेक्टिव्हिटी मात्र चांगली पाहायला मिळाली नाही. काऊ कॉर्नरला बॉल ट्रॅव्हल झाला, एक सिंगल मात्र घेतली जातोय. परत एकदा थोडंसं मत इथे लेझी क्रिकेट पाहायला मिळाला आणि त्याचा फायदा उचलला गेले. धावांमध्ये रूपांतर केले जाते. मात्र इथे 2 आणि या 2 धावेनं धावपालक मात्र पुढे जाईल. गोसाई बी पोचतोय 10 धावांवरती. पवन केनी ऑन स्ट्राईक इथे मात्र पाहायला मिळतात, परंतु या मोठ्या फलंदाजाला सुद्धा अजूनपर्यंत थांबवले गेले. एकही मोठा फटका आला नाही, याचीही कौतुक करावं लागेल. एखादा वाईट बॉल कदाचित या मॅचमध्ये चालू शकतोय, परंतु मोठा फटका थोडंसं संकटामध्ये दादा टीमला मात्र पाहायला मिळेल, संकटामध्ये नेऊन जाईल. इथे रितेश वारीनं मात्र आपल्या नावाचा परिचय दिलाय. आपल्याला मिळालेली संधी आणि त्या संधीचं सोनं करताना मात्र ते पाहायला मिळतात आपल्याला. रितेश वारी कालच्या रात्रीमध्ये या खेळाडूने इम्प्रेस केला होता फलंदाजी करत असताना आणि गोलंदाजी करत असताना सुद्धा, आणि तोच क्लास मेंटेन आधी सातत्य मात्र आपल्याला या आजच्या रात्रीमध्ये मात्र पाहायला मिळतोय. रितेश वारी पवन केनीच्या अगेन्स्ट, वा वाई वा, आणखी एक दर्जेदार बॉल. त्यांचा कडकड 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 कडकडाट होताना पाहायला मिळेल. शिट्यांचा आवाज, हा आवाज आहे दादर गावाचा, हा आवाज आहे पेन तालुक्याचा. अगेन्स्ट भिवंडी मधील दादा टीम, टेनिस पटलावरची दादा टीम गोडसई बी च्या विरोधामध्ये अफलातून क्लासिकल खेळ दाखवलाय दादर टीमनं. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी कसं काय घडेल ते सांगता येणार नाही. फाईन लेग इथून पाहायला गेलं तर बादल आहे तिथे, इथून बॉलला अडवलं गेले. तोपर्यंत मात्र पाहायला गेलं तर धावी ते कंप्लीट केली गेली 2, आणि या 2 धावीनं मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 13 धावा धावफलकावरती आणि 14 धावांची गरज विजयासाठी असेल जाणता राजा दादा टीमला. चंद्रकांत वारी साहेब सुद्धा इथे उपस्थित. आमचे रितेश वारी यांचे पिताश्री चंद्रकांत वारी. 51-13 आणि 51-4 14 धावांची गरज असणार आहे दादर टीमला विजयासाठी येणाऱ्या 12 बॉलमध्ये. तोपर्यंत दादरच्या समर्थकांसाठी एक सुमधुर डीजे ठोको. दादर गावाचा टायटल सॉन्ग आपल्याला ऐकायला मिळालं, तर त्यांना मी विनंती करेन की आपण समालोचन कक्षाच्या समोर यायचं आहे. कोणी काही बोलणार नाही आहे, प्लीज या. आपल्याला खरंच मनापासून आम्ही अगोदरच उल्लेख केले की तुमच्यासारखे आम्ही समर्थक आहेत, तोपर्यंत हा क्रिकेट असाच जिवंत राहील. जे कोणी आहे त्याने कृपया या. अगदी आम्ही तुमचं स्वागत करू आणि तुम्हाला आम्ही पॉझिटिव्हली घेऊ. इथे प्लीज या आणि अगदी आमच्या व्यासपीठाच्या समोर तुम्ही इथे डान्स करायचा आहे. तर रोशन पाटील सर काय म्हणाला, ज्या प्रकारे मॅच मात्र आपल्याला पाहायला मिळतोय 12 बॉलमध्ये आता 14 धावा जमवायच्या आहेत. गोसाई बी
या टीम बरोबर खेळण्यासाठी मोठमोठे संघ घाबरत असतात, परंतु त्या प्रकारे जर दादर टीमचा आपण उल्लेख केला तर दादरचा सारखी टीमनं मात्र आत्तापर्यंत तरी मात्र अजून गेम पकडून ठेवलेला आहे. गेम दादर टीमच्या मात्र बाजूनं आपल्याला पाहायला मिळतोय. कसं पाहता या मॅचमध्ये? सुरुवात नशीब नाईकने चांगली करून दिली आणि त्याची गोलंदाजी भेदक राहिली आणि असाच एक उलटफेर आपण पाहिला होता राजा शिवछत्रपती ट्रॉफी बारापाडा नाईट स्पर्धेमध्ये. अंतिम सामना सकाळचे अगदी 5 वाजले होते आणि कोपरोली 11 कोपरोली विपक्ष जय बजरंग गोरसई स्वरांश 11 या नावाने खेळत होता आणि 2 षटकांचा सामना तिथे पराभव झाला होता गोरसई संघ फायनलमध्ये. परंतु ही लढत आता फार महत्त्वाची आहे. ज्या पवनने जास्त चेंडू फेस केले, धावा कमी बनवल्या, तो पवन इथे चांगला स्टार्ट देईल का गोरसे टीमला यावर डिपेंड राहील या सामन्याचं भविष्य. या मॅचच्या दरम्यान अतिशय मोठा सामना. दादरचे पाठीराखे खरं त्यांचं कौतुक करावं लागेल, कारण दादरच्या पाठीराख्यांचा जल्लोष आम्ही मागच्या नाईट स्पर्धेमध्ये पेणमध्ये पाहिला. पराभूत झाले होते तरीपर्यंत प्रचंड गर्दी त्यांची पाहिली, परंतु हा संघ नेहमी या पाठीराख्यांमुळे पुढे आहे, कारण त्यांचं प्रेम त्यांच्या पाठीशी नेहमी राहिलं आणि म्हणून हा संघ नेहमी प्रत्येक स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी करतोय असं म्हणायला हरकत नाही आहे. आम्हालाही प्रश्न पडला होता की आता दादरकर कलव्यातून गाडी घेऊन जाणार आहेत, परंतु आता ती मॅच अफलातून पाहायला मिळाली होती. बॉल द्यायचे आहेत कृपया आयोजक. रितेश आणि वारीला प्रत्येक षटकाराला अजय आमचे शाखा प्रमुख त्यांच्याकडून 200 पारितोषिक. तर जास्तीत जास्त पैसा दादरचा पिरकोरमध्ये गेला, त्यामुळे शेअर मार्केट ढासळलं आहे. इथून रोशन सर पाहिलं गेलं तर सगळ्या तरुणांनी मात्र हा आयोजन केलंय. तर मनीषजी आमच्या हातमोडे असतील, नितीनजी बैकर असतील, करणजी हातमोडे, प्रतापजी राजगुडे, त्याचबरोबर आमचे आदरणीय अनिकेत राजगुडे, गीतीजी हातमोडे, प्रशांतजी हातमोडे, राकेशजी हातमोडे, सचिनजी हातमोडे, चिराग हातमोडे, देवेश बोमकर, सागर पाटील, श्रीतेज पाटील, राज हातमोडे, केशव हातमोडे, कुंदन हातमोडे, आदरणीय केशवजी हातमोडे साहेब आमचे सदस्य सुद्धा आहेत ग्रामपंचायत गिरवलेचे, कुणालजी हातमोडे, मनोहर हातमोडे, निखिलजी हातमोडे, राहुलजी उंदरे, सागरजी हातमोडे, सौरभजी गायकर, यश पाटील, दत्ता हातमोडे, नितीनजी हातमोडे, रितीची वारी आपण खेळताना पाहायला मिळतात. या सगळ्यांचं मनापासून आपण आभार व्यक्त करू. प्रत्येक षटकाराला सूरज दादरकर शाखा प्रमुख त्यांच्याकडून 200 रुपये दोन्ही फलंदाजांना. रितेश यांच्यासाठी दिनेश मार्क्स यांच्याकडनं प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये. स्लो डिलिव्हरी पहिलाच बॉल इथे मात्र थोडासा बाहेर जाणारा पाहायला मिळतो आणि वाईटचा निर्णय पंचांचा येताना पाहायला मिळेल. आज इतिहास घडला जाईल. पाहायला गेलं तर दादर टीम गुरसाई बी बरोबर जर का विजयी होते, परंतु गुरसाई बी ही तशी टीम नाही आहे सहजासहजी हार मानणारी. पवन केनी सारखा गोलंदाज जोपर्यंत मात्र हे 6 बॉल खूप महत्त्वपूर्ण आहेत. पवन केने ज्या प्रकारे मात्र या टेनिस क्रिकेटवरती नाव आहे, त्या नावाचा मात्र परिचय देत असताना मात्र सातत्याने पाहायला गेलं. पॉईंटच्या डोक्यावरून स्क्वेअर गार्ड करण्याचा प्रयत्न पाहायला गेला तर बॉल समांतर मैदानाला गुदगुल्या करत जात असताना अगदी क्षेत्ररक्षक पोहोचतायत इथे बॉलपर्यंत. बॉलला उचलतील, फेकी करतील, तोपर्यंत इथे धावा कंप्लीट केल्या जाते 2 आणि इथून गरज आहे विजयासाठी ती 14 धावांची आणि 2 धावा धावपलकावरती 3 धावा धावपलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. अजूनपर्यंत पाहायला गेलं तर गेम पवन केने या मात्र या पहिल्या षटकातील गोलंदाजीवरती पूर्णपणे अवलंबून असणार आहे. रितेश वारी उर्फ लाला याला प्रत्येक षटकाराला गौरव राजकुडे HP गॅस यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक असेल प्रत्येक षटकाराला. तो इथे तुम्हाला डोक्याचा वापर करायचा आहे. रन्स कमी आहेत, त्यामुळे आता षटकारावरती जर का तुम्ही लक्ष द्याल तर टेन्शन येईल डेफिनेटली. कारण मी आधीच उल्लेख केला आहे, कारण गुरसाई बी टीमकडे खूप क्षमता आहे. अगदी गिरकी घेतली होती, फिरकी घेतली होती, चतुराई आहे, क्षेत्ररक्षण क्लास आहे. उल्लेख केला होता रोशन पाटील सरांनी. बादल, दादरचा वादल बॅक टू डगआउट. क्रिकेटमध्ये बरेच खेळाडू आहेत ज्यांना मात्र जिथून गेम कोणत्या दिशेने न्यायचं आहे, कशा प्रकारे तुम्हाला न्यायचं आहे
प्रत्येक टेनिस क्रिकेट फास्ट जरूर आहे, परंतु तुम्ही चांगलं खेळ करणं गरजेचं आहे. ज्यावेळी मात्र तुम्हाला तुमच्या संघाला ज्या प्रकारे खेळाची गरज आहे तसंच तुमच्या खेळ साकारलं गेलं पाहिजे. आणि इथून बादल मात्र मोठा फटका घ्यायला गेला आणि या मोठ्या फटक्याच्या नदापायी मात्र इथून बाद झालेत, कारण एक क्लासिकल गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. सातत्याने आपण पाहत असतो या गोलंदाजाला. पवन केने याने मात्र बाद केले आणि सहजासहजी या 14 धावाही गोरसई बी देईल असं वाटत नाही आहे, कारण अनेक स्पर्धा आपण पाहायला गेल्यात. क्लासिकल खूप छान कडक आणि तेवढाच वेधक क्षेत्ररक्षण असणारी ही टीम आहे. आणि या 14 धावा तुम्हाला वाटत असेल की अगदी सोप्या साध्या आहेत, या कठीण बनवण्याचं काम सध्या तरी इथून केलं जातोय पवन केने या गोलंदाजांकडून. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इन होताना पाहायला मिळतील. कुणाल पाटील, इथून रितेश वारी आणि कुणाल पाटील या जोडीवरती आता मात्र पूर्णपणे भविष्य दादा टीमचं मात्र आहे, जेणेकरून एक इतिहास रचला जाईल. हो, क्लासिकल इथे पहा अगदी घुटणे टेकले, तमाशा पाहायला मिळाला. बॉल क्षेत्ररक्षक आहे तिथे डीपमध्ये बॉलला अडवला जाईल. फाईनमध्ये बॅकवर्ड रिजनमध्ये खेळून काढला होता चांगल्या प्रकारे. अगदी नजर विरकवली होती बॉलवरती आणि त्याचबरोबर तत्पर इथे मात्र क्लास स्ट्रोक पाहायला मिळाला. धावा आले तिथे मात्र या बॉलवरती 2 आणि या 2 धावेने धावफलकावरती 5 धावा लागल्यात. अजूनपर्यंत इथून येणारे 7 बॉल आणि विजयासाठी गरज असणार आहे ती 9 धावांची. 7 बॉल 9 हा आकडा काही गिरवल्याच्या या मैदानामध्ये सुटला नाही आहे. कितीतरी असे मॅचेस रोशन सर आम्ही पाहिलेत की अंतिम क्षणामध्ये 7 बॉल आणि 9 धावांवरती येऊन ठेपल्या होत्या आणि ही मॅच तशीच. फटका चांगला आहे, स्ट्रेट ड्राईव्ह करायचा आहे, एक तर कंप्लीट केली जाते, दुसरीचा प्रयत्न मात्र तेवढा चपल त्याने मात्र केला जातोय. रनिंग बिटवीन द विकेट इथे मात्र पाहायला मिळतोय रितेश वारी आणि त्याच्याबरोबर कुणाल पाटील. अंतिम बॉलवरती मात्र इथे पवन केने यांच्या घेत आहेत 2 धावा आणि या 2 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 7. आता इथून येणारे 6 बॉल आणि विजयासाठी जानता राजा दादर टीमला हवे आहेत 7 धावा. ठोक डीजे. खेळाडूंना असेल, आमच्या आयोजकांना असेल, प्रेक्षकांना असेल, प्रसिद्धी मिळवून देण्याचं काम केले आमचे रुचिर मात्र आणि पूर्ण त्यांची टेक्निकल टीम. त्याचबरोबर आज कॉमेंट्री बॉक्समध्ये पाहिलं गेलं तर महाराष्ट्राचे 2 सुप्रसिद्ध समालोचक आदरणीय रोशन पाटील सर तारागाव आणि रॉकस्टार प्रवीण गायकर सर वाकडी, त्याचबरोबर आमचे गुणलेखक सागर आणि मंदार हातमोडे यांचे आम्ही मनापासून आभार व्यक्त करू. रितेश वारीला प्रत्येक चौकार, षटकाराला 200 रुपये पप्पू दादरकर यांच्या माध्यमातून. वाईट बॉल कॉल आणि HP गॅस यांच्याकडून मात्र 500 रुपये असेल. गौरव राजगुडे यांच्याकडून 500 असतील रितेशला चौकार षटकारासाठी. पहिलाच बॉल वाईड आलाय. या पंचक्रोशीतील आयोजनाचा बापगाव म्हणून ज्याची ओळख आहे रोशन पाटील सर, तो म्हणजे गिरवले गाव आणि गिरवले गावाचा नावाचा जय 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 जयकार होताना मात्र पाहायला मिळाला. खंड 4 रात्रीमध्ये सोवर डिलिव्हरी अगदी कमबॅक करत असताना मात्र पाहायला मिळालं. लॉंग ऑफ रिझनमध्ये मात्र बॉल ट्रॅव्हल झाला. एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधोमध मात्र बॉलला अडवले गेले. धावा इथे कंप्लीट केल्या जातात त्या 2. इथून आता विजयासाठी गरज असणार आहे ती 5 बॉल आणि 4 धावांची. कपिल केनी याने अनेक वेळा अशा मॅचेस आपल्या संघाला विजयी करून दिलेल्या आहेत. आपण पाहिले गेले भरपूर मिडल षटकं सुद्धा या गोलंदाजांच्या नावावरती आहेत. आता विक्रम मात्र रचला जाईल का? कपिल केणे मात्र गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. इथून रितेशला प्रत्येक चौकाराला देखील 500 रुपये असेल गौरव राजगुडे यांच्या माध्यमातून. आणि कपिल केने हा कदा संघाचा संकटमोचक गोलंदाज आहे आणि त्याच्याकरता षटकावर नजर राहील.
प्रत्येकाची हापाम जाग करताना हा बॉल हवेमध्ये झेल सुटलाय आणि महत्वाची रन सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करताना मात्र या ठिकाणी खेळाडू बाद. परंतु एक महत्वाची रन मिळाली, इम्पॉर्टंट रन, प्राइस रन, मौल्यवान रन मात्र मिळाली त्या ठिकाणी दादर टीमला. परंतु इथून पाहायला गेलं तर सगळ्यांचा लाडका खेळाडू रितेश वारी यांना मात्र माघारी यावं लागेल. कारण परंतु क्लास इथून एक धाव आली आणि या एका धावेने धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 11 धावा. आता इथून विजयासाठी गरज असणार आहे ती येणारे बॉल असणार आहे ते 4 आणि विजयासाठी गरज असणार आहे ती 3 धावांची. नशीब नाईक गोलंदाज म्हणून रायगड टेनिस क्रिकेटमध्ये ओळखला जातो आणि ज्या प्रकारे आपण कपिल केणे यांच्या गोलंदाजीचा उल्लेख करतो तसा संकट मोचक दादर गावाचा फलंदाज म्हणून ही याची ओळख आहे. ज्यावेळी मात्र महत्त्वपूर्ण फलंदाज बाद होतात त्यावेळी मात्र मॅच विनिंग मुवमेंट सातत्याने मात्र साकारणारा खेळाडू दादर गावासाठी कोण असेल तर नशीब नाईक आणि तेच इन ॲक्शनमध्ये मात्र आपल्याला पाहायला मिळतील. इथून आता येणारे बॉल असणार आहे ते 4 आणि विजयासाठी 3 धावांची गरज नशीब नाईक. पहिलाच बॉल इथे मात्र डिफेन्सिव्ह क्रिकेट मात्र पाहायला मिळाला. हलक्या हाताने मात्र ढकलून द्यायचा होता. एक सिंगल येताना पाहायला मेन बॅटकट इथे मात्र पाहायला गेली आणि इथून गरज असणार आहे 3 बॉल आणि इथून रिव्ह्यू घेण्यात आलाय कदाचित अंपायर कडून इथून मागणी करण्यात आलेली आहे. चेक केलं जाईल. खूप महत्त्वपूर्ण हा रिव्ह्यू आहे कारण ही धाव येईल की नाही दादर गावासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. गोरसई बी गावासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. ही एक धाव आता पाहायला गेलं तर लग्न सराई आले आणि लग्न सराई म्हटल्यानंतर सोन्याचा भाव जसा वाढतो तसं या सोन्याच्या भावाप्रमाणे मात्र ही एक धाव महत्त्वपूर्ण आहे. कुणी इकडे बघू नका, तुम्ही समोर बघायचं आहे प्लीज. आणि फक्त 12 मॅन्स इथे आमच्या स्क्रीनच्या समोर येतील. आमचे पंच निर्णय योग्य येणार आहे कारण चांगली क्लिअरिटी सातत्याने 4 रात्री आपण पाहिले. आणि फलंदाज बाद. 24 इव्हेंट्स लाईव्हच्या स्क्रीनवर आलंय. OUT आउट. बॅक टू डगआउट परतावा लागेल इथे माघारी कुणाल पाटील या फलंदाजांना. आता इथून समीकरण मात्र बदलले गेले. आता इथून समीकरण असणार आहे ते येणारे बॉल असणार आहे ते 3 आणि विजयासाठी 3 धावांची गरज. ब्रेक थ्रू निर्माण झाला. आपण कपिल केणे यांचा उल्लेख केला होता. अनेक मिडन ओव्हर यांच्या नावावरती आहेत. 6 बॉलमध्ये 1 धाव सुद्धा मात्र या गोलंदाजाने डिफेन्स केले. गोरसई बी टीमसाठी 6 बॉलमध्ये 3 धावाही डिफेन्स करताना पाहिलं. 6 बॉलमध्ये 9 धावाही डिफेन्स केल्यात आणि इथून आता इथून येणारे बॉल असणार आहे ते 3 आणि विजयासाठी 3 धावांची गरज. आणि ऑन स्ट्राईक फलंदाज अतुल ठाकूर. कपिल केणे गोलंदाजी मार्कवरती आतापर्यंत आपली चांगली गोलंदाजीचा क्लास दाखवलाय आणि इथून क्लास गोलंदाजी करत असताना पाहायला गेलं तर हो आणखी एक बॉल आलाय डॉट. आता मात्र समीकरण बदलले गेले. अगदी साधं सोपं मात्र इथून समीकरण वाटत होतं तो समीकरण मात्र कठीण बनण्यात गेलंय. इथून येणारे आता 2 बॉल आणि विजयासाठी गरज असणार आहे ती 3 धावांची. जानता राजा दादर की गोरसई बी की जानता राजा दादर ते पाहणं गरजेचं.
अफलातून मॅच अगदी क्रीडा रसिकांच्या प्रेक्षकांच्या अगदी मनातील मॅच आपल्या भेटीस आली. 2 बॉल आणि 3 धावांची गरज. मोठा फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, पकडला गेलाय झेल आणि फलंदाज बाद. बॅक टू डग आउट, परतावा लागेल अतुल या फलंदाजांना. आणि इथून येणार आता मात्र 1 बॉल आणि विजयासाठी गरज असणार आहे ती 3 धावांची. पिनमाल की